वर्ग काढण्याच्या ट्रिक नंतर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गुणाकाराची ट्रिक। 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्ही हा गुणाकार करू शकता। कुठल्याही संख्येला कुठल्याही संख्येने गुणणे 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्ही करू शकता। ह्या ट्रिक्स ज्या आहेत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जी वर्ग काढण्याची ट्रिक सांगितलेली आहे 2 ते 3 सेकंदामध्ये कुठल्याही संख्येचा तुम्ही वर्ग काढू शकतात। तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा। या ज्या ट्रिक्स आहेत त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला खूप 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 महत्त्वाच्या ठरणार आहेत। खूप तुमचा या ट्रिक्स मुळे वेळ वाचणार आहे आणि तुम्ही गणित तिथे लवकरात लवकर सोडवू शकणार आहात। तर या सगळ्या ट्रिक्स शोधण्यामागे तयार करण्यामागे माझी खूप सारी मेहनत आहे। माझ्या एका एवढ्या मेहनतीला तुमचं फक्त काय पाहिजे, सबस्क्राईब। तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलला आणि म्हणजे माझी सर्व व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील, माझ्या सर्व ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बघा तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। आपण सुरुवात करूया वेळ न वाया घालता आपल्या ट्रिकला। तर बघा नॉर्मली तुम्ही या दोघांचा गुणाकार 32 गुणिले 18 करत असताना असं 32 गुणिले 18 करता 8 ने एकदा गुणता 1 ने एक गुणता 1 ने एकदा गुणता, तर असं आपल्याला करायचं नाही। आपल्याला ट्रिकनुसार आपल्याला गुणाकार करायचा आहे। तर तो कसा करायचा, 8 आणि 2 चा पहिल्यांदा गुणाकार करा, 8 दुनी 16 तो इथे लिहा। नंतर 3 आणि 1 चा गुणाकार 3 एक 3 इथे लिहा। नंतर काय करायचंय, 3 आणि 8 चा आणि 2 आणि 1 चा गुणाकार करायचा आहे आणि जो काही गुणाकार येईल त्याची बेरीज करायची आहे। तर बघा 8 एक 8 8 दुनी 16 8 त्रिक 24 करा अधिक 2 गुणिले 1 बेक बे 24 अधिक 2 24 25 26, तर हे आलं 26। या 3 संख्या आपल्याला मिळाल्या आहेत। तर आता काहीच नाही, ही संख्या इथं घ्या। आता ही जे 1 आहे ते कॅरी फॉरवर्ड होईल, 6 मध्ये मिसळेल, 6 आणि 1 7 होईल आणि हे 2 आहे ते पुढे कॅरी फॉरवर्ड होईल आणि 3 अधिक 2 हे 5 होईल आणि आपला 32 आणि 18 चा जर तुम्ही गुणाकार केला तर येणार आहे 576। तर आपण करून बघू शकतो। आता बघा 32 गुणिले 18 जर तुम्ही केलं, 8 एक 8 8 दुने 16 16 6 चाले 1 8 त्रिक 24 आणि अधिक 1 25 2 आणि 3 6 5 6 7 आणि 5, बघा 576। इथं पण 576 आलेलं आहे। हे तुम्हाला आता तुम्हाला वेळ घालवणार वाटतं, पण याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही मेंदूमध्ये तुमच्या डोक्यातल्या डोक्यात गुणाकार याचा करू शकता। तोंडी तुम्हाला गुणाकार करता येऊ शकतो जर तुम्ही याची प्रॅक्टिस केला तर। ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या खूप सोप्या आहेत, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे आणि तुम्ही यावरून लवकरात लवकर जो आपला गुणाकार आहे ते करू शकता। युनिव्हर्सल ट्रिक्स आहेत ह्या, खूप महत्त्वाच्या आणि खूप सोप्या ट्रिक्स आहेत, फक्त याला प्रॅक्टिसची गरज आहे। तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर 2 ते 3 सेकंदात तुम्हाला अशा पद्धतीने गुणाकार करता येतो। बघा इथं आता 23 गुणिले 14 करायचा आहे, काहीच नाही, 4 त्रिकोण 12 इथं लिहा, बेक बे इथं लिहा। या दोघांचा गुणाकार 4 एक 4 4 दुनी 8 3 एक 3 8 9 10 11 इथं 11 लिहा। हे 2 घ्या, हे 1 कॅरी फॉरवर्ड होईल, 1 अधिक 1 2, आता हे 1 कॅरी फॉरवर्ड होईल, 1 अधिक 2 3 322 तुमचा गुणाकार आला आहे। कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता। 23 गुणिले 14 जर तुम्ही केलं तर 322 तुमचा गुणाकार येतो। ही ट्रिक तुम्हाला कुठल्याही संख्येला कामाला येते। बघा आता 51 गुणिले 63 करूया। 51 गुणिले 63 करायचं आहे, 3 एक 3 केलं, 6 पाचे 30 केलं, इथं 30 आणि या दोघांचा गुणाकार 6 एक 6 5 त्रिक 15 15 16 17 18 19 20 21 इथं आलं। आता हे 3 आपल्याला खाली घ्यायचं आहे, 1 खाली घ्यायचं आहे, 2 कॅरी फॉरवर्ड होईल, 0 अधिक 2 2 आणि हे 3, आपला जो गुणाकार आहे तो आलेला आहे 3213। तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही संख्येचा गुणाकार करू शकता। जर 3 अंकी संख्येचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे तर तो सुद्धा आपण या ट्रिकने करू शकतो। तो कसा करायचा आहे, जर तुम्हाला 123 गुणिले 214 करायचं असेल, तीच प्रोसेस फॉलो करायची आहे। 3 गुणिले 4 करायचा आहे, 4 त्रिकोण 12 इथं लिहायचं आहे। नंतर या दोघाचा गुणाकार करायचा आहे, बे एक बे इथं लिहायचं आहे। नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या दोघांमध्ये करायचं आहे। पहिल्यांदा 4 दुने 8 3 एक 3 आणि 8 आणि 3 ची बेरीज 8 9 10 11 ती इथं लिहायची आहे। आता या दोघांमध्ये तिरकस गुणाकार आणि बेरीज 1 एक 1 बे दुने 4 अधिक 1 5। आता आपल्याला या सर्वांमध्ये करायचं आहे, म्हणजे या दोघांचा गुणाकार 4 एक 4 3 एक 3 3 दुने 6 6 4 10 आणि या दोघांचा गुणाकार 2 बे एक बे 6 4 या दोघांचा गुणाकार 6 4 एक 4 3 एक 3 3 दोन्ही 6 6 4 10 आणि हे 2 बे एक बे 12 हे आपल्याला इथं लिहायचंय। आता घ्या 2, हे 1 कॅरी फॉरवर्ड होईल, 1 अधिक 1 2
नंतर हे एक कॅरी फॉरवर्ड होईल, 1 अधिक 2 3, नंतर हे एक कॅरी फॉरवर्ड होईल, 5 अधिक 1 6 आणि हे 2. आपला गुणाकार एवढा येणार आहे. बघा खूप सोपी म्हणजे खूप सोपी ट्रिक आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. कुठल्याही संख्येचा तुम्ही या प्रकारे गुणाकार हा करू शकतो. तर बघा आपला 123 गुणिले 214 गुणाकार किती आलेला आहे? 26,322 गुणाकार इथं येणार आहे. तर बघा कुठल्याही संख्येचा रँडमली कुठलीही संख्या घेऊ, 2 4 8 3 2 1 ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा तर या दोघाचा 8 1 8, नंतर या दोघाचा 3 1 3 3 2 6 आपल्याला करायचंय. नंतर या दोघांमध्ये 8 1 8 8 2 16 4 1 4 16 अधिक 4 20 20 इथं लिहायचं आहे. नंतर या दोघाचा 4 बे 1 बे बे दुने 4 आणि 4 1 4 4 दुने 8 4 त्रिकोण 12 12 अधिक 4 4 5 6 7 12 13 14 15 16. तर बघा इथं 16. आता आपल्याला या सर्वांचं करायचं आहे. तर इथं करा 2 1 2 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 24 अधिक 2 25 26 4 1 4 4 2 8 26 अधिक 8 26 27 28 29 30 31 32 33 34 34 इथं लिहा. नंतर हे 8 खाली घ्या, हे 0 घ्या, हे 2 कॅरी फॉरवर्ड करा. 4 अधिक 2 6, नंतर हे 3 कॅरी फॉरवर्ड होईल. 6 अधिक 9 6 अधिक 3 9, हे 1 कॅरी फॉरवर्ड होईल. 6 अधिक 1 7. तर तुम्ही चेक केला तर याचा गुणाकार एवढाच येणार आहे, 79,608. तर अशा प्रकारे तुम्हाला गुणाकार हा करायचा आहे. एकदम सोपी ट्रिक आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. 2 अंकी संख्येमध्ये तर काहीच नाही. फक्त या दोघांचा गुणाकार इथं लिहायचा आहे, या दोघांचा इथं लिहायचा आहे. नंतर तिरकस गुणाकार करायचा आहे. याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत आणि ह्या दोघांचा जो काही गुणाकार येणार आहे तो ॲड करून इथं मधात लिहायचा आहे. आणि हे एक एक संख्या घेत एक एक दुसरी संख्या कॅरी फॉरवर्ड करत आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर खूप सोपी ट्रिक आहे. आता मी तुम्हाला एक गणित घरी करण्यासाठी देते. तर याचा जो गुणाकार आहे तुम्हाला या ट्रिकने करायचा आहे आणि मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हे चॅनल तुम्हाला गणितामध्ये खूप मोठ्या स्तरावर घेऊन जाणार आहे. कारण आपल्या चॅनलवरती ट्रिक्स सोबत सर्व बेसिक गणित शिकवलं जातं, जे तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये कामाला येतं. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.